अशा दिमागदार अंदाजामध्ये ओबीसींची महाएल्गार परिषद काल अहमदनगरमध्ये पार पडली आणि या परिषदेमध्ये एक खळबळजनक खुलासा ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी केला। आपण जी दृश्य पाहतायत ही आहेत 17 नोव्हेंबरची, म्हणजे अंबडमध्ये झालेल्या पहिल्या ओबीसी एल्गार परिषदेची। 17 नोव्हेंबरला ही एल्गार परिषद झाली आणि त्याच्या एक दिवस आधी म्हणजे 16 नोव्हेंबरला मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर या सभेसाठी रवाना झालो, असा गौप्यस्फोट आजच्या ओबीसी एल्गार परिषदेमध्ये छगन भुजबळ यांनी केलाय। या सभेच्या सुरुवातीलाच त्यांनी कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आणि त्यानंतर त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली। मी भारत सरकारचा आणि प्रधानमंत्री मोदी साहेबांचं सुद्धा अभिनंदन यासाठी करतो की आमच्या नाभिक समाजाचे स्वर्गीय कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारत रत्न पुरस्कार त्यांनी जाहीर केला आणि आपल्या ओबीसी समाजाचं सुद्धा जे आहे ऋण त्यांनी मान्य केलं की ही सगळी मंडळी जी आहे देशासाठी समाजासाठी काम करत होते। पुढे त्यांनी राज्य सरकारच्या ध्येय धोरणावरती कडाडून टीका करायला सुरुवात केली। मनोज जरांगे पाटील म्हणतील तसंच हे सरकार वागतंय। त्यांनी अध्यादेश मागितला तर अध्यादेश मिळतोय, त्यांनी आरक्षण मागितलं तर आरक्षण मिळतंय। जर आरक्षण मिळालंय तर सर्वे कशासाठी सुरू आहे? जर आरक्षण मिळालंय तर येत्या 10 तारखेला उपोषणाची धमकी कशासाठी देत आहे? असा सवाल छगन भुजबळ यांनी या परिषदेमध्ये विचारला। मग उपोषण कशासाठी? आणि मी तर सांगितलं आता उपोषण करणार आहेत तर आमचे आता सेक्रेटरी काय आणि आणखीन कोण काय आता ताबडतोब निघतील। ताबडतोब बोल, तुला काय पाहिजे बोल, ताबडतोब तयार, हा घे GR, हा घे अध्यादेश, हे घे। एक एक गोष्ट मागण्यासाठी येते। राज्यातील सुद्धा वेगवेगळे घटक वर्षानुवर्ष लढत असतात पण त्यांना मिळत नाही। पण याने नुसतं सांगितलं का उपोषण, ताबडतोब धावपळ सुरू। मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे या मताचा मी आहे, पण ते ओबीसींच्या ताटातून देऊ नये असं देखील छगन भुजबळ या परिषदेमध्ये म्हणाले। मला सुरुवातीला सांगायचं मराठा समाजाला आमचा विरोध नाही, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे असं म्हणणारे आम्ही आहोत, पण ते वेगळं द्या, आमच्या ताटात देऊ नका, एवढंच आमचं म्हणणं आहे। सरकारने घेतलेले निर्णय कसे चुकीचे आहेत आणि ओबीसी आरक्षणामधून मराठ्यांना आरक्षण देता येणार नाही हे पटवून देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे काही निकाल देखील या सभेमध्ये छगन भुजबळ यांनी लोकांना वाचून दाखवले। या सभेमध्ये त्यांनी दलित आणि आदिवासी समाजाला देखील एक महत्त्वाचा इशारा दिलाय। आज आम्ही जात्यात आहोत, तुम्ही सुपात आहात, उद्या तुम्ही देखील जात्यात असाल, हा मोर्चा तुमच्याकडे देखील वळेल, असा इशारा छगन भुजबळ यांनी दलित आणि आदिवासी समाजाला या सभेमधून दिलाय। दलित आदिवासी समाजाच्या बांधवांना, भगिनी मातांना, नेत्यांना मला सांगायचं आहे, आज आम्ही जात्यात आहोत, तुम्ही सुपात आहात, लक्षात ठेवा। या अशा प्रकारचे जे काही निर्णय होतात, GR होतात, त्याच्यातून संभ्रम निर्माण करून जे आहे हळूहळू तिकडे सुद्धा एखादी झुंडशाहीनं मोठा मोर्चा आला तर तिकडे सुद्धा हेच होईल, काळजी घ्या। एक महत्त्वाची मागणी देखील या सभेतून छगन भुजबळ यांनी जनतेसमोर केली, ती म्हणजे महाराष्ट्रामध्ये जातीनिहाय जनगणना व्हावी।
तुम्ही जर जातीनिहाय जनगणना महाराष्ट्रात केली तर आमची संख्या महाराष्ट्रात किती आहे हे जगासमोर येईल. आमची मागणी आहे, करा जात गणना. आम्ही नक्की 54 ते 60% आहोत. 20% जे आहे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब आहे. 75% पेक्षा जास्त आम्ही मागासवर्गीय आहोत. त्याच्यानंतर 3% ब्राह्मण समाज, इतर जैन समाज आणि नंतर जो आहे तो मराठा समाज. त्यातला एक कुणबी समाज 7% आमच्याकडे अगोदरच आहे. महाराष्ट्रामध्ये दलित, आदिवासी आणि ओबीसी जर एकत्र आले तर त्यांना या महाराष्ट्रामध्ये कोणीही दाबू शकणार नाही, कोणीही रोखू शकणार नाही, असं देखील वक्तव्य छगन भुजबळ यांनी या परिषदेत केलं. हम सब एक है चा नारा दिला पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे, दिलभर के लिए दिलदार है हम, दिलभर के लिए दिलदार है हम, दुश्मन के लिए तलवार है हम. सगळ्यांनी मजबूतीने उभं राहा. आपण मंत्रिमंडळाचा राजीनामा दिल्याचा खुलासा करत शेवटच्या श्वासापर्यंत आपण ओबीसींच्या हक्कांसाठी आणि कल्याणासाठी लढू असा इशारा छगन भुजबळ यांनी सरकारला तसेच विरोधकांना या सभेतून दिलाय. सगळ्यांना मला सांगायचं, 17 नोव्हेंबरला या ओबीसी एल्गारची पहिली रॅली झाली अंबडला, बरोबर. 17 नोव्हेंबर पहिली रॅली अंबडला झाली. आणि ऐका, 16 नोव्हेंबरला मी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. 16 नोव्हेंबरला आणि मग अंबडच्या सभेला रवाना झालो. लात मारण्याची मला गरज नाही. अरे दिलंय ना राजीनामा. 2.5 महिने मी शांत राहिलो, गप्पा बसलो. का? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्याची वाच्यता नको. पण वर्तमानपत्रातून यायला लागलं 2.5 महिन्यानंतर. कोण म्हणतं दिला दिला दिला, कोण म्हणतं का देत नाही, कोण म्हणतं लाथा घाला. काही गरज नाही लाथा घालण्याची, दिलेला आहे ना, जा त्यांना सांगा. मी ओबीसी साठी शेवटपर्यंत लढणार आहे. आणि मनाशी मी एकच उद्देश ठेवला आहे माझ्या जीवनामध्ये, जीवन है संग्राम, बंदे ले हिम्मत से काम. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्योती, जय क्रांती, जय भीम. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने छगन भुजबळ यांचा राजीनामा आणि आज झालेली ओबीसी समाजाची ही सभा अत्यंत महत्त्वाची आहे. महाराष्ट्राच्या पुढील राजकारणामध्ये एक निर्णायक भूमिका छगन भुजबळ यांनी आजच्या सभेद्वारे मांडली. महाराष्ट्राच्या राजकारणावर याचे काय परिणाम होतील हे आपण नक्की बघूया. तोपर्यंत तुम्ही लीडर्स आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच आमचं जे फेसबुक पेज आहे लीडर्स, त्याला लाईक आणि फॉलो नक्की करा. धन्यवाद.